आपल्या ताटातलं अन्न सुरक्षित कसं राहतं? चला त्यामागचं अदृश्य तंत्रज्ञान पाहूया. या सगळ्याचं रहस्य दडलंय एका योग्य सेन्सरच्या निवडीमध्ये, जो प्रत्येक कामासाठी वेगळा असतो. कारण योग्य तापमान म्हणजे सगळं काही, रासायनिक प्रक्रिया कंट्रोल करण्यापासून ते अन्न सुरक्षेपर्यंत. हे एक भन्नाट उपमा आहे ना निका. म्हणजे प्रत्येक कामासाठी एक खास हत्यार लागतंच. आता बघा, छोट्या कुंडीसाठी आपण काही ट्रॅक्टर वापरणार नाही. अगदी तसंच सेन्सर्सचं आहे. तर या उपकरणांच्या पेटीत काय आहे? सुरुवात करूया कॉन्टॅक्ट सेन्सर्सपासून. हे थेट वस्तूला स्पर्श करून काम करतात. यामागे एक सी बॅक इफेक्ट नावाचं तत्व आहे. सोप्या भाषेत उष्णतेमुळे यात व्होल्टेज तयार होतो. हे सेन्सर स्वस्त, मजबूत आणि खूप जलद आहेत. त्यामुळे खडतर परिस्थितीत यांचाच वापर होतो. म्हणजे प्रचंड उष्णतेपासून ते बर्फाळ थंडीपर्यंत हे सेन्सर्स सगळीकडे काम करतात. खूपच वर्सटाईल. आता थर्मोकपलपेक्षा एक पाऊल पुढे. आरटीडीज म्हणजे अचूकतेचं दुसरं नाव. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आरटीडीज हे थर्मोकपलच्या तुलनेत खूपच जास्त स्थिर आणि अचूक असतात. म्हणूनच फूड प्रोसेसिंगसारख्या इंडस्ट्रीमध्ये यांना खूप मागणी आहे. कारण तिथे थोडीशी चूकही चालत नाही. आणि आता भेटूया थर्मिस्टर्सना. हे तर संवेदनशीलतेचे बादशाह आहेत. तापमानातला अगदी छोटा बदलही हे टिपतात. त्यामुळेच इन्क्युबेटरसारख्या ठिकाणी हे अगदी परफेक्ट बसतात. बरं, आतापर्यंत आपण स्पर्श करणाऱ्या सेन्सर्सबद्दल बोललो. आता बघूया स्पर्श न करता तापमान कसं मोजतात. हे अगदी आपण दुरून आगीची उष्णता जाणवतो तसंच आहे. पायरोमीटर वस्तूच्या उष्णतेवरूनच तिचं तापमान ओळखतो. याचा सगळ्यात मोठा फायदा, वस्तूला स्पर्श होत नाही. म्हणजे उत्पादन शुद्ध राहतं आणि कामही सुरक्षित होतं. याचं उत्तर एका स्मार्ट नेटवर्कमध्ये आहे. हे नेटवर्क म्हणजे जणू काही शेताची स्वतःची मज्जासंस्थाच. हा आहे स्मार्ट ट्रान्समीटर. सोप्या शब्दात हा सेन्सर आणि कंट्रोल रूममधला दुवा आहे. म्हणजे एक प्रकारे मेंदूच. हे काय करतं? सेन्सरकडून आलेला कच्चा डेटा घेतो, त्याला सुधारतो आणि मग कंट्रोल रूमला पाठवतो. या स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या होतात. चुका स्वतःच शोधण्यापासून ते दुरुस्तीपर्यंत सगळं काही. शेतीचं भविष्य तर डेटावर अवलंबून आहे. पुढे मातीतल्या पोषक तत्वांपासून ते झाडांच्या आरोग्यापर्यंत सगळंच मोजलं जाईल.